नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय राज्य शासनामार्फत आज जाहीर करण्यात आला आहे. अत्यंत महत्त्वाचा असा बदल हा करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यासाठीचं पेन्शन हे आलेलं नाही आहे, तर याचं कारण काय आहे? हप्ता जो आलेला नाही आहे याचं कारण आपल्याला समजलेलं आहे आणि ते महत्त्वाचं कारण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. याची दोन कारणं आहेत. ह्या दोन कारणांमुळे लाभार्थ्यांचा मार्च आणि एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता हा रखडलेला आहे आणि त्यांना पुढे मिळू शकतो की नाही याबाबत सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा जो शासन निर्णय आलेला आहे तो पाहून घेऊयात आणि त्याच्यानंतरनं जो हप्ता आहे यामध्ये रखडलेला आहे त्याचं कारण सुद्धा जाणून घेऊयात. तुमच्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा जो शासन निर्णय जारी झाला आहे तर यामध्ये चांगली बातमी आहे. पाहू शकता, एक 2 महिन्या अगोदर शासनाकडून असं जाहीर करण्यात आलं होतं की ती आधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र दिव्यांग सक्षमीकरण विभाग त्यांचा पेन्शन जारी देईल. मात्र पुन्हा एकदा एक नवीन शासन निर्णय आज दिनांक 4 मेला 5 मेला पाहू शकता 4 मेला हा जाहीर करण्यात आला आहे. आजच्या दिवशी दिव्यांग सक्षमीकरण या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजना, संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा, दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना आणि दिव्यांग इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या योजनेच्या क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणीबाबत हा शासन निर्णय दिव्यांग सक्षमीकरण विभागाने जाहीर केला आहे. आणि या अंतर्गत काय सांगितलंय, शासन निर्णय काय आहे, प्रस्तावना आहे, यामध्ये परिपत्रक आहे की विशेष सहाय्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी पर्यायी व्यवस्था अद्यापही झालेली नाहीये आणि जोपर्यंत ही पर्यायी व्यवस्था होत नाहीये तोपर्यंत पेन्शन जे आहे सगळी यापूर्वी जशी येत होती, म्हणजे जवळजवळ पाहिलं तर आपण मार्च महिन्यापूर्वी जशी निराधार योजनेसाठीची पेन्शन ही सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत दिली जात होती, त्याच यंत्रणेमार्फत जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर तहसीलदार विशेष सहाय्य योजना व विद्यमान पोर्टलमार्फत चालू ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. याचा अर्थ जे आत्तापर्यंत जशी प्रोसेस होती तशीच चालू ठेवणार आहेत. यामध्ये स्वतंत्र दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत सध्या जी पेन्शन दिली जाणार होती ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे. याचबरोबर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचं वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड जे आहे अद्ययावतीकरण म्हणजे रिन्युव्हेशन करणं तहसीलदार विशेष सहाय्य योजना यांनी करायचं आहे आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल याची जबाबदारी तहसीलदार यांची राहणार आहे. अशा पद्धतीचा हा चांगल्या पद्धतीचा खुशखबर आहे, आनंदाची बातमी, चांगला असा निर्णय शासन निर्णय हा जारी झालेला आहे. या अंतर्गत सगळ्या दिव्यांग लाभार्थ्यांना पेन्शन हे मिळणार आहे. मात्र आता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फतच जारी केली जाईल. जोपर्यंत दिव्यांग सक्षमीकरण विभागा पुढची जी कारवाई आहे यामध्ये होत नाहीये, यंत्रणा जी आहे त्या स्थानिक पातळीवर सक्षम होत नाहीये, तोपर्यंत आत्ता जशी प्रोसेस आहे तीच ठेवली जाईल, अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे. त्यानंतरनं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहू शकता, आता 2500 रुपयेचा लाभ बहुतांश दिव्यांग लाभार्थ्यांना मार्च महिन्यामध्ये सुद्धा आला नाही आणि एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा जमा झाला नाही. तर अशा दोन्ही महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना पेन्शन जमा झाली नाहीये तर त्यांनी काय करावं? तर दिव्यांग पेन्शन योजना जी आहे दरमहा 2500 रुपये DBTद्वारे दिले जातात. तर महाराष्ट्र राज्य सरकार दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 2000 रुपये पेन्शन जे आहे DBT द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करते आणि ही रक्कम नियमित येणं अपेक्षित असतं. पण आता मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये अनेक लाभार्थ्यांना पैसे जे आहे, पेन्शन जे आहे हे मिळालेले नाहीये. पैसे खात्यात येण्यासाठी 6 टप्पे आहेत. पाहू शकता, सगळ्यात पहिल्यांदा बजेट मंजूर होतो राज्य सरकारमार्फत, योजनेसाठी निधी हा मंजूर केला जातो. त्याच्यानंतरनं राज्य शासन
जे मंत्रालय आहे यांच्यामार्फत शासन निर्णय त्या महिन्याची रक्कम निश्चित करून विभागाकडे जमा केली जाते, GR जारी केला जातो. तिसऱ्या प्रक्रियेमध्ये बीम्स प्रणाली आयुक्त कार्यालय जे आहे यांच्यामार्फत निधी प्राप्त करून DBT पोर्टलवर पुढे तो पाठवला जातो. तहसीलदाराने दिलेल्या माहितीनुसार जो डेटा जी यादी दिलेली असते त्या यादीनुसार हे पुढे पाठवला जातो. यादी अपडेट केली जाते. तहसीलदार कार्यालय नवीन यादी तयार करतात. मृत आयोग नावं काढून यादी लॉक करून ती आयुक्तांकडे पाठवली जाते. त्याच्यानंतर RBI, ई-कुबेर, NPCI यामार्फत डिजिटल साईनद्वारे, साक्षरीद्वारे आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये पैसे जे आहे, पेन्शन जे आहे ही पाठवले जाते. आणि शेवटी अंतिम जमा जी आहे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये ही जमा केली जाते. अशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया जी आहे प्रोसेस पूर्णपणे केली जाते. आता मार्च एप्रिलमध्ये पैसे ज्या लाभार्थ्यांना आलेले नाही आहेत हे न येण्याचं कारण काय आहे, तर जबाबदारी जी आहे तहसीलदार कार्यालय यांची असते. दर महिन्याला यादी जी आहे अपडेट करणं आवश्यक असतं. मात्र काय होतं, जर मार्च महिन्यामध्ये जी यादी आहे ती सेम यादी पुढे एप्रिल महिन्यामध्ये जर फॉरवर्ड केली तर ज्या मार्च महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना पेन्शन मिळाली नाही त्यांना पुन्हा एकदा एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा मिळणार नाहीये. तर यादी अपडेट झाली नाही आणि लॉक करून पुढे पाठवली तर अशा पद्धतीने ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळणं आवश्यक होतं ते पुन्हा एकदा अडकतात. त्याचबरोबर ही झाली शासनाची तहसीलदार अधिकारी यांची चुकी आहे. शासकीय कार्यालय जे आहे, शासकीय अधिकारी यांची चुकी असते आणि त्याने ती पूर्ण करणं आवश्यक आहे. तुमची सुद्धा जबाबदारी आहे की तुम्ही चौकशी करा, काय कारण आहे तुमचे पैसे येत नाही आहेत. दुसऱ्या चुका लाभार्थ्यांची सुद्धा कधी कधी चूक असते. आधार, UID बँक खात्यामध्ये बदल करून अपडेट न केल्यास DBT सिस्टीममध्ये पैसे हे रिजेक्ट होतात, पुन्हा जातात. त्याचबरोबर बँक, NPCIची सर्व समस्या असेल तर या कारणामुळे सुद्धा पैसे हे परत जाऊ शकतात. आता तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता जर आलेला नाहीये तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या हातामध्ये काय आहे पुढचा हप्ता मिळवण्यासाठी, तर तहसीलदार कार्यालयात जाऊन तुमचा डेटा अपडेट आहे का नाही ते तपासा. त्याचबरोबर आधार, बँक लिंकिंग तुमचं बरोबर आहे किंवा नाही ते चेक करा. योग्य ठिकाणी तक्रार करा. तहसीलदार कार्यालय किंवा सरळ आयुक्त कार्यालयामध्ये तुम्ही मेल किंवा कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता, माहिती मिळवू शकता. आणि तुमची सगळी प्रोसेस जर हे सगळं तुम्ही चेक केलं तर 100% आता जे हप्ते गेलेत त्याच्यानंतर पुढचा जो हप्ता आहे मे महिन्यासाठीचा, आता तो कधी कोणत्याही दिवशी ती जी यादी आहे यामध्ये जाहीर केली जाईल, वितरणाची तारीख जाहीर केली जाईल, तो कोणत्याही दिवशी येऊ शकतो. त्या कारणामुळे जेवढ्या लवकर शक्य होईल सगळी माहिती तुम्ही चेक करा, कारण तुमचा हप्ता मे महिन्यासाठीचा हा पुन्हा एकदा रखडू शकतो. जी काही कारणं आहेत तहसीलदार कार्यालयामध्ये स्वतः जाऊन स्वतः चौकशी करा. एखादा तुम्हाला जर नीट याबाबतची माहिती नसेल दिव्यांग लाभार्थ्यांना तर एखादा तुमचा घरचा जो नातेवाईक आहे त्यांना घेऊन जा आणि चौकशी करा, माहिती मिळवा नक्की काय प्रॉब्लेम आहे, समस्या आहे. 2 महिन्यासाठी तुम्हाला पैसे जे आहे पेन्शन हीच जमा झालेलं नाहीये. तर हा झाला विषय पेन्शन ज्या मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना मिळालेलं नाही. दुसरा महत्त्वाचा विषय आपण पाहिला, शासन निर्णय जारी झालाय. याचा अर्थ आता सॅस पोर्टलवर पुन्हा एकदा परिपत्रक जारी करून सगळ्या लाभार्थ्यांना, निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या लाभार्थ्यांना एकत्रित पेन्शन हे दिली जाईल. तर अशा पद्धतीने ही प्रक्रिया प्रोसेस जी आहे ही पार पाडली जाणार आहे. या योजनेअंतर्गत पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.